Shreyas, scheme for higher education youth for apprenticeship and skills. I would recommend this for young students who want to learn skills. They must visit this site and learn their favorite skills here. Shreyas portal will enable educational institution and industry to log in and provide their respective demand and supply of apprenticeship. आपले कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज सुद्धा इन्स्टिट्यूशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सुद्धा ह्याच्यात लॉग इन करू शकतो आणि आपल्या स्टुडंट साठी ते अवेलेबल करून देऊ शकतो. द SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन have identified more than 100 NSQF aligned job roles courses in the sector of IT, retail, logistics, electronics, media, life sciences, and management, which the exciting graduates can take up under apprenticeship program. तर ही खूपच महत्वाची साईट आहे. म्हणजे आपल्या जॉब साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन नी खूप सारे जॉब रोल्स जे आहेत त्यासाठी हे कोर्सेस अप्रेंटिसशिप स्किल्स कोर्सेस ह्याच्यामध्ये आहेत. तर ते नक्की आपल्या स्टुडंट्सना सांगा, यंग जनरेशनला सांगा. नेक्स्ट, जीवन कौशल. UGC has started a new जीवन कौशल scheme 2020-21, which is a curriculum for life skills. This scheme aims at enhancing an individual's ability to be fully self-aware by helping oneself to overcome all fears and insecurities. This life skills curriculum is launched for undergraduate students at universities and colleges. UGC Life Skill Curriculum Jeevan Kaushal will cover various courses such as communication skills, professional skills, leadership and management skills, and universal human values are also there. The life skills curriculum is suggestive, and UGC has now requested vice chancellors of all universities to consider curriculum and introduce it in universities and affiliated colleges or institutions at the undergraduate level. तर ही साईट नक्की खूप छान आहे आणि लाईफ स्किल्स एनहान्स करण्यासाठी तुम्हाला ते खूप महत्वाचं आहे, आपल्या स्टुडंट साठी खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट, NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. ह्याचं नाव नक्की तुम्ही ऐकलं असणार, ओपन स्कूलिंग. ओपन स्कूलिंग मध्ये आपण जे वंचित आहेत शिक्षणासाठी ते ह्यामधून कोर्सेस करू शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग मध्ये आपल्याला खूप प्रकारचे फ्री ई बुक्स आणि मटेरियल मिळेल, विच यू कॅन यूज फॉर युअर लेक्चर्स. ज्युनियर कॉलेज टीचर्स ना हे साईटचा जास्त उपयोग होणार आहे. म्हणजे बेसिक जर नॉलेज काही टॉपिक्स वर आपल्याला पाहिजे असेल तर ही साईट खूपच उपयुक्त ठरेल. नेक्स्ट, NDLI National Digital Library of India. I would recommend this most useful OER to all of you. खूपच महत्वाची आहे, मला तर खूप ही साईट आवडते. National Mission on Education through Information and Communication Technology, NME ICT, has sponsored the National Digital Library of India NDLI project and arranged funding through MHRD. Government funded आहे. Meta search of Indian OER repositories, that is म्हणजे एक्झाम्पल साठी कृषी कोश, शोधगंगा, NPTEL, NCERT, टेक्स्ट बुक्स, ई ज्ञानकोश, हे सगळं तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर जाऊन मिळणार आहे, या लायब्ररी मध्ये मिळणार आहे. डिजिटल लायब्ररी. Educational materials available from primary to postgraduate level. You can find the textbooks of almost all the boards
ऑफ ऑल द स्टेट्स. जे बोर्ड्स आहेत त्यांचे टेक्स्ट बुक तुम्हाला इथे मिळणार. जसं आपलं महाराष्ट्र बोर्ड आहे त्याच्यात मराठी टेक्स्ट बुक्स असणार, तर ते सगळे टेक्स्ट बुक्स 12वी पर्यंत प्रायमरी टू पोस्ट ग्रॅज्युएट कोणत्याही लँग्वेज मध्ये तुम्ही ही टेक्स्ट बुक्स बघू शकता. समजा तेलगू असेल तर तेलगू टेक्स्ट बुक बघू शकता. नंतर मल्याळम, केरळाचा स्टेट बोर्ड असेल तर ते मल्याळमचे टेक्स्ट बुक्स त्याच्यात मिळणार तुम्हाला. तर सगळ्या पूर्ण इंडियातल्या जेवढ्या लँग्वेजेस आहेत तेवढ्या सगळ्या बोर्डचे टेक्स्ट बुक्स तुम्हाला ह्याच्यात मिळणार. ऑल टाइप्स ऑफ रिसोर्सेस सच ॲज बुक्स, ऑडिओ बुक्स, लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स, प्रेझेंटेशन्स, नोट्स, क्वेश्चन पेपर्स, सोल्युशन्स पण आहेत, क्वेश्चन पेपर्स पण आहेत, एटसेट्रा अवेलेबल. Huge volume of educational materials authored by large number of authors available. Content of all languages available. User interface available in widely used Indian languages. तर ही साईट तुम्ही नक्की बघा. ती नॅशनल आपली डिजिटल लायब्ररी आहे पूर्ण इंडियाची. नेक्स्ट, e-Gyankosh. It's a national digital repository to store, index, preserve, distribute, and share the digital learning resources developed by the open and distance learning institution in the country. Items in e-Gyankosh. Hello, madam. हा, जे प्रश्न आहेत ते वेबिनार संपल्यावर घेऊया, चालेल? तसंच करायचं. वेबिनार पूर्ण होऊ दे. हा, मग प्रश्न चर्चा सुरू होईल. प्रश्न आपण नंतर बघायचे आहेत. ओके, सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, तर प्लीज आता कोणीही प्रश्न विचारू नये. आपण शिकवा मॅडम. हा, e-Gyankosh. Items in e-Gyankosh are protected by copyright with all rights reserved by IGNOU. ह्या साईटचे म्हणजे ह्या साईटवर जे मटेरियल तुम्हाला उपलब्ध होईल त्याचे कॉपीराइट्स इग्नू कडे आहेत, त्यामुळे त्याची परमिशन आवश्यक आहे. तर हे आपण डाउनलोड करून प्रिंट वगैरे ते सगळं नाही करू शकत, तर ती परमिशन इग्नूची घ्यावी लागते. ओके, नेक्स्ट, खान अकॅडमी. खान अकॅडमी बहुतेक सगळ्यांना माहित असेल. For every student, every classroom, real results. It's a non-profit organization with the mission to provide a free world-class education for everyone, anywhere. They provide personalized learning. Students can practice at their own pace. The content is trusted content. It's all free for learners and teachers. There are many tools to empower teachers. टीचर्स साठी पण खूप उपयोगी आहे खान अकॅडमी, आणि लर्नर्स साठी पण, स्टुडंट साठी सुद्धा, इवन पॅरेंट्स साठी सुद्धा हे खूप महत्वाची साईट आहे. स्टुडंट्स कॅन प्रॅक्टिस at their own pace. The content is trusted content. It's all free for learners and teachers. There are many tools to empower teachers. अशीच एक साईट आपल्याकडे आहे जी टीव्ही वर सांगितली जाते, वेदांतू. सगळ्यांनी बघितली असेल. ही पण अशीच एक साईट आहे. त्याच्यामध्ये ही आपली इंडियाची आहे वेदांतू. ती सुद्धा तुम्ही त्याचा सुद्धा उपयोग तुम्ही ई लर्निंग साठी करू शकता. सर नेक्स्ट, TESSindia.edu. Teacher education through school based support. TESS India is a toolkit of almost 200 freely available open educational resources in multiple languages. These TESS India OER comprise of teacher development and school leadership units, professionally filmed videos of classroom teaching and principles of practice.
ही वेबसाईट बघा, त्यात स्टडी फ्री कोर्स तर आहेतच, पण क्रिएट फ्री कोर्स हे सुद्धा आहे. हा टॅब एक आहे ज्यामधून तुम्ही तुमचा कोर्स बनवू शकता. सो लक्षात ठेवा, इट्स अ टूल किट ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्स इन मल्टिपल लँग्वेजेस. तसेच याच साईटवर तुम्हाला एक लिस्ट मिळेल जी खूपच युजफुल आहे. याच साईटवर खूप सारे इंडियन आणि इंटरनॅशनल युजफुल साईट्सची लिस्ट दिलेली आहे. त्याच्यातले एक दोन मी सांगते. इंडियन आहे टीचर्स ऑफ इंडिया, ही साईट आहे. guru.org, cnx.org, ओपन स्टॅक्स, ह्या इंडियन साईट्स आहेत. अशी खूप मोठी लिस्ट आहे ती. नंतर इंटरनॅशनल थोड्याशा साईट मी सांगते. एज्युटोपिया, टीचिंग लर्निंग रिसोर्सेस फॉर K-12, KQED माइंडशिफ्ट, एक्सप्लोर फ्युचर ऑफ लर्निंग इन ऑल इट्स डायमेन्शन. दुसरी आहे TED, TED. ह्याच्यात अॅनिमेशन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. म्हणजे टीचर्ससाठी त्यांचा इंटरॅक्टिव्ह लेसन प्लॅन वगैरे बनवायला ह्याच्यामध्ये अॅनिमेशन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. तर ही खूप मोठी लिस्ट आहे, ह्याच साईटवर दिलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा. नेक्स्ट